नमस्कार. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या रांगोळीच्या नवीन भागामध्ये. तर मैत्रिणींनो, कशा आहात सर्व? आणि आय होप तुम्ही सगळेजण चांगलेच असाल. आज आपण पाहणार आहोत अगदी सोप्या, सुंदर आणि युनिक अशा ठिपक्यांच्या रांगोळ्या बघणार आहोत. आणि आज आपण थोड्या वेगवेगळ्या प्रकारामध्ये बघणार आहोत. रोज आपण एकाच टाईपमध्ये बघतो, म्हणजे 3 ते 3, 2 ते 2 अशाच टाईपमध्ये बघतो ना. आज आपण सगळ्याच प्रकारच्या बघूया. तर पहिली आपली जी आहे रांगोळी ती 4 ते 2 टिपक्यांचीच आहे. अगदी सोपी आणि तुम्ही अगदी रोजच्यासाठी या रांगोळीचा वापर करू शकता आणि सोपी पटकन पण होणारी आहे आणि दिसायला पण खूप अट्रॅक्टिव्ह पण आहे बघा. खूप जास्त वेळ पण न घेणारी आहे. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वच प्रकारच्या डिझाईन बघायला भेटतील, म्हणजे मोठ्या पण आणि अगदी छोट्यातली छोटी, म्हणजे देवघरासमोर वगैरे जर काढायची असेल तुम्हाला, तर त्यासाठीच्या सुद्धा आज डिझाईन आहेत आजच्या व्हिडिओमध्ये. तर तुम्ही नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न नक्की करा. आणि रोज तुम्हाला चे नोटिफिकेशन वगैरे येत नसतील, तर प्लीज बेल आयकन प्रेस करून ठेवा, म्हणजे जेणेकरून जेव्हा जेव्हा व्हिडिओ अपलोड होईल तेव्हा तुम्हाला नक्कीच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही मग व्हिडिओ बघू शकता. आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा, तुम्हाला व्हिडिओ आवडले असतील तर. आजच्या रांगोळ्या अगदी पटकन होणाऱ्या आणि कमी जागेमध्ये होणाऱ्या रांगोळ्या आहेत आणि युनिक पण आहेत, म्हणजे तुम्ही कुठे पाहिल्या नसतील मे बी, कारण मी स्वतःच तयार केलेल्या ज्या डिझाईन आहेत ह्या, त्यामुळे या दुसरीकडे तुम्हाला कुठे बघायला मिळणार नाही. सो तुम्हाला जर आवडल्या तर नक्की मला सांगा. मी आणखी नवीन नवीन प्रकारच्या डिझाईन दाखवण्याचा तुम्हाला नक्की प्रयत्न करेन. तुम्ही पण असंच सपोर्ट करत राहा. असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असू देत. आणि ज्या ताईंनी, ज्या दादांनी माझ्या व्हिडिओवरती कमेंट केलेल्या आहेत, त्यांचे खरंच खूप खूप मनापासून धन्यवाद. असंच तुमचं प्रेम असू देत. चला तर मग आपण पुढची जी डिझाईन आहे ती पाहूया. पुढची डिझाईन 4 ते 2 टिपक्यांची आहे. सोपीच आहे. अगदी साधी आणि सिंपल. तुम्ही डेली यूजसाठी वापरू शकता. एवढी छान पण दिसते, अट्रॅक्टिव्ह आहे खूप. आणि अगदी 2 मिनिटात ही डिझाईन तुमची काढून होईल, एवढी सोपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. अशा प्रकारच्या डिझाईन तरी ॲटलीस्ट तुम्ही तुमच्या घरासमोर, दारासमोर ट्राय करू शकता ना. ज्यांना अजिबातच, म्हणजे भरपूर लोकं असे असतात की त्यांना रांगोळीच काढायला येत नाही. तर त्यांनी थोडंसं प्रॅक्टिस करा. कारण की प्रॅक्टिस केली तरच आपल्याला सगळ्या गोष्टी जमतात ना. आपण फक्त असं बोलत राहतो, मला येतच नाही, मला जमणारच नाही, म्हणून भरपूर लोकांना रांगोळीच काढायला येत नाही. तुम्ही फक्त एकदा सुरुवात करा आणि आपोआप तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट येत जाईल आणि तुम्हाला रोजच मग रांगोळी काढण्याची इच्छा तर होईल. कारण माझं असंच असतं, जेव्हा जेव्हा कधी मी कुठे नवीन नवीन प्रकारचे डिझाईन वगैरे बघते ना, मला त्या पहिल्यांदा ट्राय ट्राय करायचे असतात की मला काढता येईल का? मला नेहमी एक्साइटमेंट असते. मला प्रत्येक वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन नवीन डिझाईन ट्राय करायला पण खूप आवडतं. तुम्ही पण असेच काढत जा डिझाईन्स आणि छान वाटतं ना. रांगोळी बाहेर असेल, आपल्या दाराच्या समोर असेल, तर अगदी पॉझिटिव्ह वाइब्स असतात आपल्या पूर्ण घरामध्ये. त्यामुळे छोटीशी का होईना, एक छोटीशी सिंपल रांगोळी रोज काढण्याचा प्रयत्न नक्की नक्की करत जा. आणि तुम्हाला डिझाईन हवे असतील तर माझं चॅनलवरती तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. इथे तुम्हाला भरपूर भरपूर सारे डिझाईन मिळतील आणि अजूनही मी टाकतच राहणार आहे ना. तर नक्की एकदा तुम्ही अशा डिझाईन काढण्याचा प्रयत्न करा आणि मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्ही ट्राय केल्या का डिझाईन आणि तुम्हाला कशा वाटत आहेत डिझाईन. अजून तुम्हाला काही वेगळ्या प्रकारच्या बघायच्या असतील डिझाईन, तेही मला कमेंट करून सांगा. आणि आपण शॉर्ट्समध्ये फक्त बॉर्डर रांगोळी डिझाईन आणि देवघरासमोरच्या ज्या डिझाईन आहेत त्याच टाकत असते मी. तर शॉर्ट्सही चेक करत चला, तिकडेही तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन बघायला मिळतील.
आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्की आवडेल आणि आजच्या रांगोळी डिझाईन तुम्हाला कशा वाटल्या ते पण मला सांगा. अशाच प्रकारच्या डिझाईन अजूनही तुम्हाला बघायच्या असतील तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला पण विसरू नका. शेअर करा, कमेंट करा. आपण अशाच एका सोप्या, सुंदर आणि युनिक अशा व्हिडिओसोबत भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो थँक यू सो मच आणि बाय बाय.